आज मी तुमच्यासोबत मस्त नाश्त्याची रेसिपी शेअर करणार आहे। या अगोदर तुम्ही असा नाश्ता कधीच खाल्ला नसेल। एकच नंबर बनवून तयार होतो आणि खायला तर खूप जास्त टेस्टी लागतो। हा नाश्ता मुलांना तर खूप जास्त आवडतो। तर इथं मी घेतलेली आहे 1 वाटी मसूर डाळ, 2 मध्यम आकाराचे बटाटे आणि सोबत 1 वाटी पाणी घालून घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। थोडीशी हळद पावडर टाकायची आणि कुकर गॅसवर ठेवून कुकरच्या 3 शिट्ट्या काढायच्या आहेत। तर तुम्ही पाहू शकता पाणी किती टाकले। पाणी खूप जास्त टाकायचं नाही, फक्त 1 वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे। कुकरच्या एकदम कमी गॅसवर, लो टू मिडियम गॅसवर 3 शिट्ट्या काढायच्या। कुकर थंड करायचं आणि थंड झाल्यानंतर या पद्धतीने तुमची डाळ आणि बटाटे शिजलेले असतील। पाहू शकता बिलकुल डाळीमध्ये पाणी राहिलेलं नाहीये। तर अशीच आपल्याला नाश्ता बनवण्यासाठी डाळ हवी आहे आणि हवा असेल तर बटाटे शिजू टाकतानाच बटाट्याची साली काढून घेतल्या तरी चालतील। तर मी आता इथं बटाट्याच्या साली काढून घेत आहे। आता बटाट्याच्या सर्व साली काढून घेतल्यानंतर आता आपण हे डाळ आणि बटाटे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात। तर मी इथं हे डाळ आणि बटाटे एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे। तर आता आपण याच्यामध्ये थोड्या बाकीच्या जिन्नस ॲड करून घेऊयात। तर ॲड करायच्या अगोदर आपल्याला हे डाळ आणि बटाटे छान मॅशरनी मॅश करून घ्यायचं आहे। बटाटा आणि डाळ छान एकजीव झालेली पाहिजे। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही आपली पुरण चाळायची चाळणी नसते का, जसं पुरण वाटून घेतो त्या पद्धतीने हे बटाटे आणि डाळ पुरणाच्या गाळणीने वाटून घेतली तरी चालेल, तरीही नाश्ता छान बनून तयार होईल। जर तसं करायचं नसेल तर या पद्धतीने तुम्ही मॅश करून घेऊ शकता। तर डायरेक्ट मॅशर नसेल ना, चाळणी नसेल तर हाताने डायरेक्ट मॅश करून घेतलं तरी चालेल। फक्त डाळ आणि बटाटे एकजीव एकजीव व्हायला हवं। तर आता इथं मी काय केलेलं आहे, एक जुडी मेथीची स्वच्छ धुवून बारीक निसून आणि बारीक कट करून घेतलेली आहे आणि ती मेथी इथं टाकलेली आहे। आता सध्या थंडीच्या दिवसात मेथी खूप जास्त फ्रेश मार्केटमध्ये येते आणि मेथीचे पराठे, मेथीची भाजी, मेथीचा नाश्ता काही बनवले तरी खायला खूप टेस्टी लागतं आणि थंडीच्या दिवसात मेथीचे सर्वच पदार्थ खायला खूप टेस्टी लागतात। तर इथं मी तेवढी मेथी टाकून घेतलेली आहे। सोबतच मध्यम आकाराचे 3 कांदे बारीक सरकट करून टाकलेले आहेत। अद्रक आणि लसूण 2 चमचे म्हणजे 5-7 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच अद्रक बारीक कट करून घातले आहे। अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत। चवीनुसार मीठ घातलेलं आहे। डाळ शिजताना बी मीठ घातलं होतं ते लक्षात ठेवून बाकी आता मीठ टाकायचं आहे। थोडीशी हळद पावडर टाकली आहे, अर्धा चमचा लाल तिखट टाकला आहे, 1 मोठा चमचा धना जिरा पावडर टाकले आहे आणि थोडासा मी इथं गरम मसाला टाकलेला आहे। आणि आता आपण या सर्व जिन्नस मस्त एकजीव करून घेणार आहोत। हवा असेल तर तुम्ही याच्यात थोडासा चाट मसाला किंवा लिंबू पिळलं तरी चालेल। खूप टेस्टी नाश्ता बनून तयार होतो। तर इथं सोबत मी आता अर्धा वाटी तांदळाचं पीठ घालून घेत आहे। नाश्ता क्रिस्पी व्हावा याच्यासाठी मी इथं अर्धा वाटी तांदळाचं पीठ घालून घेतलेलं आहे। तर आता या सर्व जिन्नस छान हाताने आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत। नॉर्मली जसं आपण पुऱ्याला पीठ मळून घेतो त्या पद्धतीने इथं हे पीठ आपल्याला म्हणजे इथं हे बॅटर आपल्याला करून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता मस्त इथं आपलं नाश्त्याचं बॅटर तयार झालेलं आहे। तर आता इथं नाश्ता बनवायला आपल्याला घ्यायचा आहे। नाश्ता तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्हाला हवा तसा बनवू शकता। नाश्त्याचा आकार तुम्हाला कसा ठेवायचा आहे ती तुमची मर्जी। तुम्ही ह्याचे वडे बनवू शकता किंवा बॉल्स बनवू शकता। तर इथं मी टिक्की बनवणार आहे, टिक्कीसारखा नाश्ता बनवत आहे। तर छोटे छोटे इथं मी ह्या टिक्क्या बनवून घेत आहे। हाताला थोडंसं ऑइल लावून घ्यायचं आहे आणि छान गोलसर आकाराच्या इथं टिक्क्या बनवून घ्यायच्या आहेत। स्पेशली हा नाश्ता मुलांना खूप जास्त आवडतो। माझ्या मुलांनी तर खूप आवडीने खाल्ला होता। हिरवी चटणी किंवा सॉस ज्याच्यासोबत तुम्हाला द्यायचं त्यासोबत दिला ना तर ही मुलं खूप आवडीने खातात। तर इथं मी टिक्क्या बनवून घेतलेल्या आहेत। तर आता जोपर्यंत टिक्क्या बनवत होते तोपर्यंत मी गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं होतं। तर तेलामध्ये आता आपण इथं टिक्क्या टाकून घेऊया। तर गॅस लो टू मिडियम ठेवायचा आहे आणि लो टू मिडियम गॅसवर छान उलट पुलट करून आपल्याला इथं खरपूस लाल रंगावर टिक्क्या तळून घ्यायच्या आहेत।
तर तुम्ही पाहू शकता मस्त कलर आलेला आहे टिक्क्याचा। तर बाकीच्या टिक्क्याही आपण या पद्धतीनेच बनवून या पद्धतीनेच तळून घेणार आहोत। थंडीचे दिवस आहेत, थंडीच्या दिवसामध्ये या प्रकारचे नाश्ते खायला खूप टेस्टी लागतात आणि काहीतरी गरम गरम खायचं नाश्त्यात संध्याकाळी 4च्या टायमाला मन होतं, त्यावेळेस तुम्ही स्नॅक्स म्हणून नाश्ता म्हणून ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता। आणि स्पेशली यात मसुराची डाळ वापरलेली आहे म्हणून याची टेस्ट एकच नंबर येते। तुम्ही जर कधी लौकीचे कबाब खाल्ले असतील तर बिलकुल कबाबसारखी याची टेस्ट येते, एकच नंबर नाश्ता खायला लागतो। तुम्ही तुमच्या घरी एकदा रेसिपी नक्की ट्राय करा। तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका। रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक शेअर नक्की करा आणि जर चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करूनच जा। पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत।